जय जय राम कृष्ण हरी सुंदर दे ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
एकदम काही करू नका, सावकाश सावकाश घ्या. बस. रूप पाहता वचने सुख झाले व सजने तो हा विठ्ठल बरोबर. रूप पाहता वचने सुख झाले व सजने तो हा विठ्ठल बरोबर. तो हा
उत्तर दे आम्हाला पॉइंट अंतरची घेतो गोडी अंतरची घेतो गोडी अंतरची घेतो गोडी बाहेर भावाची बाहेर भावाची अंतर
त्यांचं स्वागत करा, अभिनंदन करा. शाबास. हा घेतो अंतरे
अंतरेची घेतो गोडी, अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपल्याच वैभवे, आपल्याच वैभवे, शृंगारावे निर्मळे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. जयांचं केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेथे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता. नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. नारायणं नमस्कृत्यं नरस्य वनोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुनिरे. पांडुरंगा करू प्रथम चराचरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ तेने केला पुरुषार्थ. धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव. प्रत्यक्ष दाविनी प्रचित वरवंती परिस सत्य शरण शरण एकनाथा. पायी माता ठेवला नका पाहू गुण दोष झाला उदास पायांचा. नमिला गणपती माऊली सारदा, नमिला गणपती माऊली सारदा. दिनाचा विश्ववंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू महाराष्ट्र भूषण वारकरी उदय सम्राट वैराग्याचे महामेरू भक्ती संप्रदायाच्या कलेशस्थानी असणारी श्रीमंत श्री तुकोबार आहे. आजच्या या कीर्तन सेवेसाठी घेतलेल्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाच्या प्राप्तीविषयी, देवाच्या कृपेविषयी किती गोडी असावी. परमार्थ करीत असताना, साधन करीत असताना, सेवा करीत असताना, परमार्थ करीत असताना देवाबद्दल अंतःकरणामध्ये गोडी असेल तरच देवाची प्राप्ती होते किंवा देवाची कृपा संपादन करता येते. देवाची
देवाची सेवा करीत असताना देवाबद्दल आदर असला पाहिजे, देवाबद्दल आत्मीयता असली पाहिजे, देवाबद्दल आपलेपणा असला पाहिजे, देवाबद्दल प्रेम असलं पाहिजे. देव तुम्ही किती देता, काय देता, यापेक्षा त्याच्या प्राप्तीबद्दल किंवा त्याच्या श्रेष्ठतेबद्दल तुमचं प्रेम आणि गोडी किती आहे हे भगवान परमात्मा जाणत असतो आणि स्वीकारत असतो. मनवंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तुमच्या अंतःकरणातला भाव भगवान परमात्मा जाणत असतो. याचं कारण असं आहे की देव कोणी इतर नाही. जसं आपल्या कुटुंबामध्ये आपले नातेवाईक असतात, सोयरे धायरे असतात, सगळे सोयरे असतात, आप्तेष्ट असतात, काही जवळच्या नात्याचे असतात, काही लांबच्या नात्याचे असतात. परंतु या ठिकाणी संतांनी आम्हाला सांगितलं की सगळ्यांच्या आधीच नातं जर कोणाचं असेल तर ते देवाशी आहे. देव आपला आहे, देव आपला आहे म्हणून जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी सांगतात, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. देव आपला सोयरा आहे म्हणजे आपला नातेवाईक आहे. देव ज्याच्यावर कृपा करतो, देव ज्याला प्रसन्न होतो, ज्याची सेवा स्वीकारतो, देव त्याला आपलं वैभव देऊन टाकतो. आपल्याचं वैभव शृंगाराले निर्मळे. आपलं वैभव संपूर्ण देव त्या भक्ताला देतो. कसं देतो तो आपण वेळेनुसार भावार्थामध्ये पाहिला आहे, पाहणार आहोत. आपल्याच वैभव शृंगारावे निर्मळे. देव त्या भक्ताचा स्वीकार करतो. एवढंच नव्हे तर देव इतका श्रेष्ठ आहे की देवापेक्षा जगामध्ये कोणीही मोठं नाही. सर्वांपेक्षा देव श्रेष्ठ आहे. देव इतका श्रेष्ठ आहे, इतकं त्याचं मोठेपण आहे. साधारण जर माणूस एखाद्या पदावर असेल आणि तर मोठा असेल तर त्याची प्रतिष्ठा मोठी असते, त्याचा त्याप्रमाणे आदर असतो, त्याची मर्यादा असते. तर या ठिकाणी देव इतका मोठा असताना सुद्धा ज्याच्यावर कृपा करतो, ज्या भक्ताला प्रसन्न होतो, त्या भक्ताकरता देव स्वतःची प्रतिष्ठा विसरतो आणि त्या भक्तासाठी स्वतःकडे लहानपण स्वीकारतो. आणि इतकं लहानपण स्वीकारतो की त्या भक्ताच्या पंक्तीला जेवायला बसतो. तुका म्हणे जेवी सभे आणि प्रेम द्यावे प्रीतीचे विठाल. या ठिकाणी मौजे डिंगणी गावाची ग्रामदेवता भगवान श्री केदारेश्वर, त्याचप्रमाणे आई वाघजाई, आई जागमाता, आई महालक्ष्मी आणि आई कारकाई. या ग्रामदेवतेचं हे भव्य सुंदर असं मंदिर या ठिकाणी, या मंदिराचा या वर्षी म्हणजे आताच जीर्णोद्धार करण्यात आला. अतिशय सुंदर, मोहक आणि किती सुंदर बोलावं, इतकं सुंदर की एवढ्या डोंगराच्या टेकड्यावरती गाव असताना सुद्धा जणू काही आम्ही चढत असताना असं वाटत असतं की आम्ही पाताळात आहोत आणि आता स्वर्गाच्या दिशेने निघालेलो आहोत. आणि जेव्हा त्या वळणाच्या रस्त्यानं वरती एकदा सपाटीला लागलो, आता म्हणलं आमचे हात स्वर्गाला लागले. आणि असंच आहे की स्वर्गात गेल्यानंतर देवाचं दर्शन होतं, तसं या ठिकाणी आल्यानंतर, स्वर्गात आल्यानंतर या ठिकाणी गावाची ग्रामदेवता भगवान श्री केदारनाथ आणि आई वाघजाई यांचं दर्शन झालं आणि कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. विठ्ठल एकमत करा. एकमत नाही केलं तर तुमची शीट पडली म्हणून समजा. म्हणजे इथं इलेक्शन या दोन मंडळीमध्ये टाळकरी आणि वाजवणार. एकमत करा. कुणीतरी एकामेकाशी जमून घ्या, त्याला काही इलाज नाही. माझं मीच म्हणलं की ते त्याचं तेवढंच मत त्याला पडेल, बाकीचं कोणाचं पडणार नाही. जाऊ दे. अतिशय आनंद वाटला या गावामध्ये येऊन. अगदी कधीतरी लहानपणी चालत या गावात येऊन गेला असेल, कारण या गावाशी आणि या गावात प्रामुख्याने गुरववाडीशी आपलं नातं असल्यामुळं या गावातले आमचे मामी
आमच्या मामा करता रांगव गावामध्ये दिलेली आहे आणि आता सुद्धा आमच्या पुतण्याला या गावातली मुलगी केली, त्या घरी आम्ही आल्या गेलो होतो. त्यामुळे तसं या गावाचं काही परके पण नाही. अनेक जण भेटले, नाती सांगितली, अनेक जण लहानपणापासून ओळखणारे सुद्धा भेटले. तेव्हा येताना असं वाटत होतं की कोणत्या परक्या ठिकाणी जातोय, नवीन गावात जातोय असं वाटत होतं. पण इथं आल्यावर ते परके पण कुठच्या कुठं गेलं आणि आपल्याच मंडळीमध्ये आल्याप्रमाणे असं या ठिकाणी वाटू लागलं. या ठिकाणी मनापासून ज्यांचं अभिनंदन करावं, ज्यांचं कौतुक करावं, ही भव्य आणि सुंदर टुमदार इमारत मागण्यामाग सर्व गावाचं सहकार्य आहे, सर्व दानशूरांचं सहकार्य आहे. पण त्याचबरोबर ही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली ते या ग्राम मंदिर निगडीचे जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अरुण निंगणकर, सेक्रेटरी सन्मान्य शशिकांत गुरव, त्याचप्रमाणे सन्मान्य श्री राहुल सर, श्री प्रकाश मिरगल, श्री सूर्यकांत तळेकर, होय ना, असंच आहे ना नाव. ही प्रामुख्यानं थोडं सारथ्य करणारी मंडळी होती. पण असं नाही की बाकीच्यांना असं वाटतं का म्हणे त्यांनीच केला अशातला भाग नाही. पण संकल्पना आणि पुढे जे सूत्र हातामध्ये घेऊन त्याला योग्य दिशेनं जे तुम्ही सर्व ग्रामस्थांनी तन मन किंवा खारीचा वाटा प्रत्येकानं या आईच्या भगवंताच्या सेवेसाठी आणि या वास्तूच्या उभारणीसाठी जो आपण खारीचा वाटा प्रत्येकानं योगदान दिलेलं आहे त्याचं चीज या मंडळीने करून दाखवलं आणि अतिशय सुंदर सुंदर असं हे भव्य मंदिर भगवान परमात्म्याचं या ठिकाणी साकार झालं. चांगलं असं मैदान आहे, संपूर्ण व्यवस्था आहे. कालांतरानं तुम्ही सर्वांनी मनावर घेतलं आणि अनेक जर दानशूरांचं किंवा मोठमोठ्या व्यक्तींचं सहकार्य जर प्राप्त करून घेतलं तर निश्चितपणे या गावावर सुद्धा एक पर्यटन स्थळ असं या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. ज्याप्रमाणे रत्नागिरीत गेल्यानंतर त्या डोंगरावर भगवती आईचं जसं आपण दर्शनाला जातो तसं या डिगणीच्या डोंगरावर आल्यानंतर या ठिकाणी भगवान श्री केदारेश्वराचं दर्शन होईल, या सुंदर मंदिराचं दर्शन होईल आणि अशा प्रकारे क्षेत्र होऊ शकतं. आपण सर्वांनी भक्तिभावानं जे प्रेम या ठिकाणी आपल्या ग्रामदेवतेवर दाखवलेलं आहे, आदर जो दाखवलेला आहे, आपलेपणा जो दाखवलेला आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांचं कौतुक करतो. विठ्ठल आनंद वाटला, अतिशय आनंद वाटला. या ठिकाणी या भव्य अशा या कार्यक्रमामध्ये मंदिर बघून तर आनंद वाटला. पण इथली सगळी कार्यकर्ते मंडळी, इथली सगळी ग्रामस्थ मंडळी आणि त्यांची ती सगळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाललेली धडपड, प्रयत्न, अतिशय शांततेनं कारभार, एकमेकाला समजावून सांगण्याची प्रवृत्ती, हे पाहिल्यानंतर आणखीन या ग्रामस्थांचं किंवा या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. नाहीतर अनेक गावामध्ये आम्ही जात असतो, अनेक गावामध्ये कार्यक्रम करत असतो. आता वास्तविक तिथल्या ठिकाणचं काही देणं घेणं आम्हाला नसतं, पण बऱ्याच ठिकाणी एखादं काम करायचं असलं की केवढं तरी आम्ही करतोय, एकमेकावर खेकसतोय. मोठी प्रमुख मंडळी असेल ती बारीक मंडळीवर ओरडतायत, बाकीचे एकमेकावर, असं काही वातावरण पाहायला मिळतं. पण इथं अतिशय सुंदर एकमेकाला समजावून घेऊन, एकमेकाला समजावून सांगणं आणि जी काही व्यवस्था, इतक्या थोडक्या वेळामध्ये जेवण व्यवस्था सुद्धा एवढी असंख्य मंडळी होती त्यांची सुद्धा केली. आणि म्हणून खरोखर नुसतं तुम्ही मंदिर बांधत म्हणून तुमचं कौतुक नाही, तर एखादा कार्यक्रम कसा एकोप्यानं वटवावा आणि यशस्वी करावा ही सुद्धा प्रेरणा आपल्या सर्वांच्याकडून घ्यावी असं सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला कौतुक वाटतं. विठ्ठल टाळकरी मंडळी सुद्धा कौतुक आहे. ही बघा छोटी मुलगी हरिपटापासून नसते, तिच्याकरता सर्वांनी टाळी वाजवा. केवढ्या वयामध्ये आहे. अजून सुद्धा अनेक असे आपल्या तालुक्यातले भाग आहेत, अनेक अशी गावं आहेत
की हा संप्रदाय म्हणजे काय, वारकरी संप्रदायाची परंपरा काय, वारकरी संप्रदायामध्ये नक्की हरिपाठ कीर्तन म्हणजे काय आहे हे अजून अनेक गावामध्ये पोहोचलेलं नाही. आणि असं असताना सुद्धा आपल्या संगमेश्वर गावातली ही जे काही गावं आहेत, आपली तांबेडी आहे, कडवई आहे, चिखली आहे, बरं का, या सर्व बरं का या परिसरातली ही सर्व मंडळी मिळून एकोपा केलेला आहे. आणि म्हणून हा पंचक्रोशीचा असा काय महाविष्णू चैतन्य पुढे ग्रामप्रसारक मंडळ असं हे नाव दिलेलं आहे. आणि इथं ही सगळी मुलं तरुण मंडळी लक्षात घ्या की ज्या तरुण वयामध्ये अनेक तरुणांना एवढंच माहितीये की हळदीला नाचावं, वरातीला नाचावं. आता ते नाचणं काही असंच होत नाही, ते आता काही मला इथं सांगायची गरज नाही, देवासमोर सांगायची काही गरज नाही. पण या सात्विक मध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये कसं नाचायचं असतं ते या मंडळीकडनं शिकावं. म्हणून त्यांचं एकदा अभिनंदन. असू द्या, थोडासा वेळ झाला, आपल्याला उशीर झाला, कारण आपल्याकडं अशी पद्धत असते की हरिपाठ 6 ते 7 आणि 7 ते 9 कीर्तन अशी बरीचशी प्रथा. परंतु ठीक आहे, गावाचा कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम आहे आणि सर्वच अगदी अन्नदानापासून सगळे कार्यक्रम व्यवस्थित झाले पाहिजेत. आणि या न्यायानं थोडासा इकडे तिकडे टायमिंग होतो, त्याकरता काही बरं का मोठं काही किंतु बाळगण्याचं कारण नाही. परंतु जसं एकोप्यानं हे जे कार्य आहे हे तुम्ही उभारलेलं आहे, मोठ्या प्रेमानं आपल्या देवावर असणारी श्रद्धा आणि प्रेम या ठिकाणी या मंदिराच्या निमित्तानं आपण दाखवलेलं आहे. देवावर प्रेम आहे म्हणून हे मंदिर तुम्ही सजवले, लक्षात ठेवा. आईवरती प्रेम आहे म्हणून आपण आईला चांगल्या तऱ्हेची एखादी साडी घेतो, चांगल्या तऱ्हेचा एखादा दागिना करतो, का तर आईवरती प्रेम आहे. म्हणून प्रेमामुळे आणि नात्यामुळे तसं हे देवावर असलेलं प्रेम आपण दाखवून दिलेलं आहे. फक्त एकच आहे, करणं सोपं आहे पण टिकवणं कधी नाही. जसं आपण केलेलं आहे त्याच श्रद्धेनं, त्याच प्रेमानं गावाचे जे जे काही व्यवहार असतील, जे जे काही कार्यक्रम असतील, आता तोंडावर शिमगोत्सव आहे, मला वाटतं उद्याच आहे, सुरुवातच झाला ना शिमग्याचा, हा उत्सव आहे. ज्याप्रमाणे हा उत्सव तुम्ही प्रेमानं आणि आपलेपणानं करताय, तसाच हा शिमगोत्सव सुद्धा मोठ्या प्रेमानं, आपलेपणानं आणि एकोप्यानं संघटित राहून मोठ्या आपलेपणानं करावा अशी आपल्याला विनंती करतो. विठ्ठल विठ्ठला. लक्षात ठेवा, मी काही तुमच्या तोंडासारखं म्हणून तुमची स्तुती करतोय अशातला भाग नाही, ते आहे ते वास्तव आहे, जे मी आल्यापासून पाहिलंय तेच या ठिकाणी बोलतोय. आणि म्हणून एक लक्षात घ्या, माणसाच्या जन्माला आल्यानंतर आज आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देव आहेत, अनेक देव आहेत. त्याचा खरा अर्थ जर संतांच्या परिभाषेमध्ये सांगायचं झाला तर देव अनेक दिसली, रूप अनेक दिसली, तरी तत्व मात्र एक आहे. तत्व एक आहे. आमच्या कुटुंबातला एक प्रमुख असतो, मुलं असतील तर त्याला बाबा म्हणतात, भाऊ असेल तर त्याला दादा म्हणतात, पुतणे असतील तर त्याला काका म्हणतात. एकच कुटुंब प्रमुख, जसा अनेकांशी नाती असतात, तसा एकच देव अनेक नावाने आणि अनेक रूपाने या पृथ्वी तलावर नटलेला आहे. आणि म्हणून 33 कोटी देव आम्ही जरी मानत असलो हिंदू धर्माचे, तरी 33 कोटी देव नाही, 33 प्रकार आहे. आलं का लक्षात? आणि या 33 प्रकारामध्ये आज अनेक देव आमच्या ओळखीचे झाले. गणपती ओळखीचा झाला, कृष्ण ओळखीचा झाला, दत्त ओळखीचा झाला, शंकर ओळखीचा झाला, आणखीन कोण, लक्ष्मी नारायण ओळखीचा झाला, राधा कृष्ण ओळखीचा झाला, बरं का. पण आम्ही जन्माला आल्यावर, आम्ही लहानाचं मोठे असताना आमच्या घरच्या मंडळींनी, आमच्या वडीलधाऱ्यांनी, आमच्या नातेवाईकांनी जर आम्हाला पहिला देव जर कुठला दाखवला असेल तर घरातली कुलदेवता आणि गावातली ग्रामदेवता. विठ्ठल विठ्ठल. आज अनेक वर्ष परंपरेने आपली कुलदेवता आणि ग्रामदेवता याची सेवा आपण करत आलेलो आहोत आणि देव मानत आलेलो आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या, त्याप्रमाणे भाद्रपद महिन्यामध्ये गणपती घरोघर येतो आणि त्याचा आनंद सगळ्यांना होत असतो. तसं या शिमगोत्सवामध्ये ग्रामदेवतेची पालखी प्रत्येक घरोघरी जाते ना, जाते का नाही? प्रत्येक घरोघर जाते. आबाल वृद्धापासून लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना उत्साह असतो की देव घरात
येणार, देव घरात येणार, देव घरात येणार. आणि म्हणून कालचे माझे परम आदरणीय गुरुबंधू असणारे कालचे कीर्तनकार हरिभक्त नारायण महाराज पवार यांनी अभंग घेतला होता, देव घराला भक्ती सन्माने पूजिला. बरं का, बरोबर आहे ना? देव घरात आला आणि मोठ्या सन्मानाने पूजा केली. देव आमच्या घरी येणार ही कल्पनाच केवढी उत्साहवर्धक आहे. एक प्रकारचं बरं का, एक संरक्षितता म्हणजे आता देव घरात आला म्हणजे आमच्या घरातली सगळी पीडा दूर होणार. देवाचा बघा, सूर्य उगवला की अंधाराचा पूर्ण नाश आहे, काळोख नष्ट होणार आहे. तसं सूर्य उगवला की अंधाराचा नाश आहे. तसं देवाचं एकदा रूप लागलं, देव एकदा प्रगट झाला की या ठिकाणी सगळ्या दुःख दैन्य संकट यांचा नायनाट होणार आहे आणि तो भगवान परमात्मा आमचं रक्षण करणार आहे. अशा प्रकारची निष्ठा, अशा प्रकारचं प्रेम आणि अशा प्रकारची श्रद्धा प्रत्येक घराघरातल्या कुटुंबामध्ये असते. आणि या कुटुंबात असा आनंद निर्माण करणारी ही गावाची ग्रामदेवता चतुर्सीमेचं आपल्या रक्षण करते. आलं का लक्षात? आणि म्हणून या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये तसे देव अनेक सांगितले, मी बोलून गेलो सुरुवातीला. बरं का, काही देव केलेले आहेत, काही देव मानलेले आहेत, काही देव नैमित्तिक आहेत आणि काही देव नित्य आहेत. काही देव नित्य आहेत, काही स्वयंभू आहेत. स्वयंभू आहेत त्यांना नित्य म्हणावं. प्रामुख्यानं अधिष्ठातृ, मर्त्य, नैमित्तिक आणि नित्य असे 4 प्रकार देवामध्ये होत असतात. अधिष्ठातृ देव जो प्रकार आहे त्यामध्ये कुलदेवता आणि ग्रामदेवता मोडतात. शास्त्र मान्य या देवता आहे अधिष्ठात्र. मर्त्य देव प्रकार जो आहे तो हिथं पुण्य केलं आणि देवत्वाला गेले त्याला म्हणायचं मर्त्य देव. ते कुठपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत देव आहे आणि पुण्य संपलं की खाली उतरतात, त्याला म्हणतात मर्त्य देव. नैमित्तिक देव म्हणजे 5 वर्षापुरता आमदार, 5 वर्षापुरता खासदार, तसं काही मर्यादेपुरते ब्रह्मदेव, इंद्र असे जे देव आहेत ते काही त्यांना मर्यादा आहे. त्यांची मर्यादा संपली की ते खाली उतरले. तर नित्य देव स्वयंपूजे देव आहेत ते 5 प्रकारचे आहेत. किती प्रकार आहेत? किती देव आहेत ते? 5. बरं का, त्यामध्ये सूर्य, गणेश, शंकर, विष्णू आणि आदिशक्ती. किती देव आहेत? 5 देव आहेत. म्हणून कुठलंही धार्मिक कार्य करायचं झालं तर हे देव पंचायत मांडायला लागतं. 5 विडे, 5 कलश किंवा 5 नारळ विडे मांडावे लागतात. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये गणपती आहे, सूर्य आहे, शंकर आहे, भगवान शंकर आहे, विष्णू आहे आणि आदिशक्ती जी आहे. आता या ज्या देवी आहेत, तो वाघजाई असू दे, महालक्ष्मी असू दे, ही आदिशक्तीची रूप आहे आणि साक्षात केदारेश्वर आहे हे भगवान शंकराचं रूप आहे. लक्षात? आणि हे नित्य देव आहे, स्वयंभू देव आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं हे देव जे आहेत या देवांची सेवा करीत असताना मोठ्या प्रेमानं आणि आदरानं केली पाहिजे. लक्षात ठेवा, श्रद्धेनं केली पाहिजे. श्रद्धा असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, भक्तिभाव असला पाहिजे, त्याप्रमाणे वचक सुद्धा असला पाहिजे, भीती सुद्धा असली पाहिजे. आदरपूर्वक भीती म्हणतोय, आदरपूर्वक भीती असली पाहिजे. कशाची भीती आहे? चुका करायची भीती वाटली पाहिजे, पाप करताना भीती वाटली पाहिजे, चोरी करताना भीती वाटली पाहिजे, लबाड बोलताना भीती वाटली पाहिजे, दुसऱ्याचं अंतःकरण दुखवताना भीती वाटली पाहिजे, नाहक दुसऱ्याला त्रास देताना भीती वाटली पाहिजे की माझ्या गावच्या मध्यभागी बसलेला असा हा शिखरावर, उंच शिखरावर बसलेला माझा केदारेश्वर सगळ्या घराघरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक चुलीजवळच्या सगळं काही त्याला कळतंय आणि तो पाहतोय. जर मी चुकीचं वागलो तर निश्चितपणे शिक्षा होईल आणि मी जर योग्य वागलो, चांगलं वागलो तर तो देव कृपा करून आपल्याला भरभरून दिल्याशिवाय आणि मागे पुढे उभा राहून रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आपलेपणा असलं पाहिजे देवाबद्दल, इतका आपलेपणा. गोरी म्हणजे काय? आपलेपणा असलं पाहिजे. देव माझा आहे असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला. काही झाले तरी देवाला मी सोडणार नाही. त्याच्याकरता 7 वेळ पाया पडावं लागलं तरी हरकत नाही. अलीकडे गाव पातळीवरची व्यवस्था पाहिली तर फार कठीण कठीण काय काय गावामध्ये झालेली आहे की देवापेक्षा आम्हीच मोठी अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यांचे शिंगे पण झालेले आहेत. तुम्ही का असताय गावकर?
देवापेक्षा आम्ही मोठे अशी परिस्थिती झाली. अरे हो, सगळी व्यवस्था आहे, मान आहे, पान आहे, हे असणारच आहे. पूर्वजांनी मान का केले की गावातले सगळ्या स्तरातले घटक इथं आले पाहिजेत, एकत्र आले पाहिजेत. म्हणून हा त्यांचा मान आहे, तो त्यांचा मान आहे, तो त्यांचा मान आहे. कारण तो त्यांच्या वंशातला माणूस तिथं आला पाहिजे. प्रामुख्यानं गाव एकत्र आला पाहिजे, एकत्र नांदला पाहिजे, ही आमच्या पूर्वजांची धारणा होती. म्हणून याला हा मान आहे, तोला त्या मान आहे, तोला तो मान आहे. तर आमचं काय झालं, त्या हेतू राहिला बाजूला आणि माझाच मान कसा, अशी परिस्थिती झाली. विठ्ठल विठ्ठल. माझं आता भाग्य असं की मी गुरु असल्यामुळं गाव देवळात कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मला फार आनंद होतो. कारण जन्मापासून आमचं ग्रामदेवतेशी नातं आहे ना. अलग लक्षात आपले पण आहे, बाकी कुणाला राग येता कामा नाही. देव सगळ्यांचा आहे, पण देवाच्या अधिक जवळ कोण असेल तर गुरु आहे. देवाच्या अधिक जास्त जवळ कोण आहे नाही. कदाचित मानकरी मोठे आहेत, गावकर मोठा आहे, आम्ही असं म्हणत नाही की गुरु सगळ्यापेक्षा मोठा आहे असा माझा दावा नाही, बरं का. सगळे मोठे आहेत, पण सगळे मोठे असले तरी त्यांची जागा या खांबाजवळ, त्या खांबाजवळ, त्या खांबाजवळ अशी आहे. पण गुरुवाची जागा कुठे आहे, मान्य आहे ना तुम्हाला? तुम्हाला राग येत नाही ना? देवाच्या जवळ आहे, अधिक देवाच्या जवळ आहे. म्हणून सगळ्या देवाच्या जवळ कोण असेल तर तो गुरु आहे. म्हणून बरं का, हे जरी असलं तरी कुणी रागावू नका, मला माफ करा, मी तुमच्या मुलासारखं आहे. देवाच्या जवळ बसण्याचं भाग्य त्या गुरुवांना लाभलेलं आहे. आणखी याच्याही पुढे सांगतो, देवाला बोलवण्याचं भाग्य ज्या गुरुवांना लाभलेलं आहे, त्या गुरुवांनी स्वतःशी समजावं की मी देवाच्या जवळचा आहे, मी देवासारखाच राहिला पाहिजे, देवासारखाच वागलं पाहिजे, देवासारखंच चाललं पाहिजे आणि देवासारखंच बोललं पाहिजे. विठ्ठल सारखंच वागलं पाहिजे. देवळातनं बाहेर पडल्यानंतर कसं तरी वागता कामा नाही. उद्या कुणी किंमत करता कामा नाही, कुणी हसता कामा नाही. ज्याच्या सानिध्यात आपण 24 तास आपले जातात, त्याच्या सानिध्यात आपण वागलो त्याच्यासारखे. अरे मस्ती करणाऱ्या पोराला आपण सहज बोलून जातो, बस मस्ती कर, कमी कर जरा मस्ती, जरा देवासारखा बस. काय बोलतो आपण, किती साधं बोलणं आहे बघा, देवासारखा बस. म्हणून देवाजवळ बसणार आणि देवासारखं बसायला नको, देवासारखं वागायला नको. अरे तुम्ही फार मोठे आहात. मी तर अगदी मोठे पण सांगतो मला, स्वामी प्रत्येकाच्या जातीचा प्रत्येकाला स्वाभिमान असला पाहिजे. मी गेटवर एक साधी व्यक्ती मगाशी बोलली आणि त्यांना फोन आला, मी बघितलं इथं या आपल्या गेटवर, आणि त्यांनी लगेच जय कुणबी काय म्हटलं ते, जय कुणबी बोलतात ना. असं स्वाभिमान पाहिजे आपल्या जातीचा. आपला माणूस आपला बोलत असेल जय कुणबी जय गुरु काय असेल तो बोलायला काय, आपल्या जातीचा आपल्याला स्वाभिमान असतो. याचा अर्थ दुसरी जात कमी असं समजायचं नाही. आलं का लक्षात? आणि ह्या कधी कधी आपलं वागणं चुकल्यामुळं लोक आपलं हसं करतात, कधी कधी करतात का नाही. चूक आपली असते, हसणाऱ्याची चूक नसते. कधी कधी आपण आपल्याला जोपासलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, बरं का. देवाजवळ राहिल्यानंतर देवासारखं असलं पाहिजे, देवासारखं वागलं पाहिजे, देवासारखं राहिलं पाहिजे, देवाला आवडेल ते केलं पाहिजे, बरं का. म्हणून बघा, आता तुमच्याकडे प्रथा आहे का नाही कोणास ठाऊक. मी आजोळी रांगव गावामध्ये लहानपणी होतो. मामा आमचा मुंबईला कामाला होता. मामी इथलीच डिंगणीतली. कळी लावायचो मी लहानपणापासून. माहितीये ना कळी लावतात ते, बरं का. काहीतरी सुशिक्षित लोक हसायची, काय कळी लावतात ते म्हणतात देव न्याय देतो ने बोलतो. अहो सुगला की कळा पडतो, अशी बोलणारी आम्हाला मंडळी भेटली. मी आज कीर्तनकार आहे तरी पण त्या गोष्टीला आजही मानतो. लक्षात कळे लावणं आणि देवाला एखादा प्रश्न विचारणं किंवा शंका विचारणं किंवा देवाला विचारून एखादं कार्य करणं ही आमची श्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा नाही. आलं का लक्षात? ही आमची काय आहे? श्रद्धा आहे आमची. अरे तुम्हाला वाटतं कळा सुकला की पडतो, अरे आम्ही एक अख्खा दिवस बसलोय कळा लावून, पण कळा पडलेला नाही. असे दिवस आमचे गेले. मग तिथं तर काही सुकला नाही, तो
काय बोलाच राहिला दिवसभर? अरे श्रद्धा आहे, प्रतिष्ठा आहे. जर देवाला त्या दिवशी न्याय द्यायचा नसेल, देवाला बोलायचं नसेल, तर देवाने अक्का दिवस सुद्धा आमचा फुकट घालवलेला आहे. आज देव बोलू शकत नाही म्हणून दुसरा दिवस. मी हे का सांगतोय? आपले खुणा आहे, कुणाकडे पावका आहे, कुणाकडे कळा आहे. अगदी जीर्णोद्धार करायचा असेल, मंदिर बदलायचं असेल, दिशा बदलायची असेल, मूर्ती बदलायची असतील, काही जरी असले तरी आपण देवाला विचारल्याशिवाय काही करत नाही. करतो का सांगा मला? सुरुवातीला देवाला विचारू, देवा गावाचा असा असा विषय आहे, तुझी मान्यता असेल तर तसं सांग. मग कोण कळ्यावर विचारतो, कोण पावट्यावर विचारतो. ही आमची श्रद्धा आहे. आणि मग तीच श्रद्धा 24 तास आपल्या डोक्यात असली पाहिजे की जर आमचा देव आम्हाला सांगतो, आमच्या मनातल्या शंका निरसन करतो, आम्ही काय वाटेने चालावं, एखादी गोष्ट करावी का न करावी, हे देव आम्हाला सांगतो. याचा अर्थ देव हे जागृत देवस्थान आहे. देव जर जागृत देवस्थान आहे तर आम्ही सुद्धा त्या देवाचे म्हणून घेतो. ते देवासारखंच आपण असलं पाहिजे. विठ्ठल मी मगाशी प्रस्तावनेत बोलून गेलो की सगळे आपले नातेवाईक आहेत. या सगळ्या नात्यापेक्षा देवाचं नातं आपलं अधिक जवळच आहे. किंबहुना आई वडिलांपेक्षाही देवाचं नातं आपल्या जवळच आहे. कसं आहे मी तुम्हाला सांगतो. जन्म घेतल्यावर आपल्याला आई वडिलांची ओळख पडते. आई वडिलांचे उपकार फार आहेत, त्यांचे उपकार पिटणार नाही, ते सगळं कराय. पण आईच्या सुद्धा उदरातून आपण सुखासुखी जो जन्म घेतला तो ते देवाच्या कृपेमुळे, देवाची कृपा होती म्हणून आपला सुखरूप जन्म झाला. कोरोना सारखं संकट येऊन सुद्धा तुम्ही आधी वाचलो, ही कुठेतरी कुठल्या तरी जन्माची पुण्य होती, देवाची कृपा होती म्हणून वाचलो. आणि आजचा दिवस आपण पाहतोय. लक्षात ठेवा, आपला शेवट सुद्धा देवाच्या कृपेनंच होणार आहे. लक्षात ठेवा, आपलं रोजचं झोपणं जे आहे आणि सकाळी उठणं आहे, ही सुद्धा देवाची कृपा आहे. सर्व सत्ता ही त्याची आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्याचं स्मरण ठेवून, त्याचा आदर ठेवून, जसं आपण म्हणतो ना, आज त्यांच्यामुळे आम्ही जेवतोय, तसं देवाच्या सत्तेमुळं आणि देवाच्या कृपेमुळे आपण जगतोय. लक्षात ठेवा, आईच्या उदरामध्ये जेव्हा हा गर्भ वाढत असतो, मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगत असतो, सायन्स सुद्धा सांगतं एखाद्या वस्तूची वाढ होण्यासाठी, सजीव वस्तूची वाढ होण्यासाठी 3 मूलभूत गोष्टींची गरज असते. हवा, पाणी आणि प्रकाश. हवा लागते, पाणी लागते आणि प्रकाश सुद्धा लागतो. 9 महिने हा गर्भ आईच्या उदरामध्ये वाढला. कलाकलाने हात फुटले, पाय फुटले, कान फुटले, नाक आलं, केस आले, हे सगळ्या गोष्टी ज्या होत असतात आईच्या गर्भामध्ये. आई वडील जरी निमित्त असले तर 3 गोष्टी लागतात: हवा, पाणी आणि प्रकाश. हवा, समजा आई श्वास घेते, त्याचा अर्धा श्वास त्या गर्भाला पोचत असेल, बाळाला पोचत असेल. पाणी आई पिते, त्यातलं पाणी त्या गर्भाला मिळत असेल, त्या बाळाला पोचत असेल. प्रकाशाचं काय? प्रकाशाची व्यवस्था नाही. प्रकाश जर असता तर आपलं आपल्याला आतलं दिसलं असतं. एक्सरे काढायची काही गरज नव्हती, सोनोग्राफी करायची गरज नव्हती. का? त्या ठिकाणी त्या गर्भाची वाढ, एक जरी वस्तू कमी पडली तरी वाढ होत नाही. त्या प्रकाशाची व्यवस्था माझ्या भगवान परमात्म्यानं, देवानं केलेली आहे. म्हणून तो गर्भ वाढत असतो. लक्षात ठेवा. जर पुरावा द्यायचा असेल तर जन्माला आलेल्या मुलासमोर तुम्ही प्रकाश धरा. बघा, लहानपणी ती बाळं ना उजेडाकडेच जास्त बघतात, प्रकाशाकडे बघतात. एखादा LED बॅटरीचा फोकस जर त्याच्या समोर धरलात ना, तो बघितच राहील. आणि आपल्या मोठ्या माणसाकडे धरलात तर आपल्याला सहन होणार नाही. आपण म्हणून बाजूला घ्या, बाजूला घ्या. कारण त्यानं तो प्रकाश आईच्या गर्भामध्ये पाहिलेला असतो, त्याची आठवण त्याला असते. आणि म्हणून सांगा, तू का म्हणत तुझा सोडविना कोणी, एका चंद्रप्रभा वाचवल्या. देवाचं नातं काय याकरता तुम्हाला सांगितलं की सर्वाच्या आधी जर उपकार कोणाचे असतील तर त्या भगवंताचे आहेत, त्या देवाचे आहेत. म्हणून देव आपला, देव माझा मी देवाचा,
माझी नित्यवाचा देव माझा आहे. ही माझेपण एकदम माझेपण आलं ना, एक लक्षात घ्या, आपण कुठल्या नात्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही. नात्यात आता बघा ना, मी आल्यावर अनेक इतर नाती मला सांगितली गेली. बरीचशी गुरुवाडीतली मंडळी आहेत, हे नातं सांगितलं, ती ओळख सांगितली आणि मग त्यांनाही आपलेपणा वाटला आणि मलाही आपलेपणा वाटला. नात्यामध्ये आपलेपणा असतो, लक्षात लोकांना लागतो. तसं देवाशी नातं कळलं की देव किती माझा आहे तो कळेल. अरे हे जग हे नंतरच आहे, पण त्याच्या आधी जर कोण माझा असेल तर माझा देव आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या देवाच्या सेवेविषयी, त्या देवाच्या कृपेसाठी आपण जी काही सेवा करतो, जी काही भक्ती करतो, त्याच्याविषयी अंतःकरणात गोडी असावी आणि भगवान परमात्मा देवाविषयी असणारी गोडी जाणतो. अभंगाच्या पहिल्या कातरीची घेतो गोडी, पहिल्या कडव्यातून सांगतात, अंतरातली गोडी भगवान परमात्मा स्वीकारतो. तुम्ही किती करता, काय करता, जर तुमच्या अंतःकरणात प्रेम नसेल ना, देवाबद्दल गोडी नसेल, तर सगळं व्यर्थ आहे. म्हणून जे कराल ते प्रेमानं करा, आवडीनं करा. आणि एक लक्षात घ्या, अगदी कुठलंही काम असू दे, जसं आता या कार्यक्रमासाठी साफसफाई पासून, जेवण बनवण्यापासून, वाढवण्यापासून, दांडी घासण्यापासून, धुण्यापासून जे जी काही आहे ते मगाशी बोलून गेले की हे काम समजू नका, ही सेवा समजा. बरं का, ही सेवा आहे, लक्षात ठेवा. आणि एक लक्षात घ्या, ही सेवा केलेली फुकट जात नाही. दिल्या घेतल्याचं पुण्य लगेच भोगून संपते, पण सेवेची पुण्याही जन्मोजन्मी टिकते. म्हणून सेवा करावी. सेवा करताना कुठलाही कमीपणा असता कामा नये. आणि सेवा म्हणजेच भक्ती आहे, लक्षात ठेवा. केवळ 2 तास पूजा अर्चा केली म्हणजे तीच सेवा अशातला भाग नाही. हे केलेलं काम देवासाठी जे जे आहे ना, ती सर्व सेवा आहे आणि ती भक्ती आहे. अंतःकरणात मात्र गोडी असली पाहिजे. आता अंतःकरणामध्ये कुणाच्या कसली गोडी आहे, बरं का, कुणाच्या अंतःकरणामध्ये कसली गोडी आहे हे आता तोंडाने सांगता येईल का, सांगा मला. मी लाट सांगितलं, देवाबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये इतकी गोडी आहे, सांगून होत नाही, ते कृतीत न दिसावं लागतं. आलं का लक्षात.
कृतीतनं दिसावं लागतं, नजरेतनं दिसावं लागतं, बोलण्यातनं दिसावं लागतं. ज्याला देवाची आवड आहे तो उगाच कुठल्या तरी गप्पा मारणार नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनतन. तो देवाबद्दलच बोलेल, देवळाबद्दलच बोलेल. आलं का लक्षात? देवांचीच दर्शनं घेईल. आणि अंतकरणामध्ये कसली गोडी आहे बरं का, हे कशावरनं जाणता येईल? आता थोडस शास्त्रामध्ये काय काय सांगितलेलं आहे की मुखचर्या, चेष्टा, दृष्टी, भाषण याच्यावरून कदाचित जाणता येईल. एखाद्या चेहऱ्यावरनं जाणता येतं त्याच्या अंतकरणामध्ये नेमकं काय चाललंय. आलं का लक्षात? आपण म्हणत असतो काय आज काय तुम्ही मूडमध्ये दिसत नाही, चेहरा पडलेला आहे, काहीतरी घडलंय वाटतं. चेहऱ्यावरनं अंदाज बांधता येतो तसंच असेल असं नाही. कधी कधी एखाद्याला आनंदाच्या आत उकळ्या फुटत असतात दुसऱ्याचं वाईट झाल्यावर, पण बाहेर दाखवत नाही. बाहेर म्हणतो वाईट, अरे अरे असं व्हायला नको होतं, पण आतमध्ये नुसता म्हणतो झालं ते बरं झालं. म्हणून बाहेर चेहरा दिसतो त्याच्यावरनं जाणता येतच असं नाही, पण थोडासा अनुमान करता येतो. याला म्हणायचं मुखचर्या. दृष्टीवरनं ओळखता येतं नजर कशी आहे, चोराची आहे, चांगल्याची आहे का भामटेची. दृष्टीवरनं जाणता येतं. अंतकरणातली गोडी त्याबद्दल सांगतो बरं का. भाषणावरून जाणता येतं, बोलण्यावरून सुद्धा बरं का जाणता येतं. यांच्या अंतकरणामध्ये नेमकं काय गुप्त आहे सांगता येतं. मी कधी कधी एकच दृष्टांत सांगणारे कीर्तन आटपणार आहे बरं का. कधी कधी असं घडतं बघा. आमच्या जवळच्या गावामध्ये 3 मुली लग्नाला झाल्या होत्या. ऐकताय ना आवाज सगळ्यांना पोचतोय ना. 3 मुली लग्नाला झाल्या होत्या. लग्नाचाच का दृष्टांत दिसतोय. आज एवढं दुर्दैव झालंय, एवढी पोरं मोठी झालीत वयाची, त्यांना मुली भेटत नाही. आम्हाला सगळीकडे सांगतात जाताय गावात तर म्हणजे आम्ही काय मार काय सगळ्या पोरी, पण सांगतात तुमची ओळख आहे, तुम्ही फिरता जरा बघा. फार हवालदिल झालेत पोरांचे बाप की मुलीच भेटत नाही. याचा अर्थ मुली नाही अशातला भाग नाही, पण मुलींच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, मुलींच्या अपेक्षा मोठ्या आहेत. आणि प्रत्येकीला असं वाटतं की काय सुख आहे ते मुंबईला भरलेलं आहे, गावात सुख नाही. कार्ट्यानो राग बोलत नाही मी. मुंबईला काय किती सुख आहे ना, म्हणजे मुंबईला सुख नाही असं मला म्हणायचं नाही, पण गावाच्या पेक्षा मुंबईला सुख आहे असं म्हणत असाल तर अजिबात नाही. मुंबईला सुख नाही. 4 दिवसाकरता येतात तेव्हा तुम्हाला लाजवायला दाखवतात आम्ही मुंबईत किती सुखी आहोत, पण सुखी नाही. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तुम्ही जास्त शिकलेले असाल तर मोठ्या जॉबला लावतील, आणि कमी शिकलेले असताल तर 4 घराची भांडी दोन्ही करायला लावतील. मुंबईत निवड. मुंबईत कोणीही रिकामा नाही. सुखी कुणाचं म्हणायचं बा काय कसला ताप नाही असं असं आहे मुंबईला जीवन. धावतं पळतं जीवन आहे. पहाटे उठावणी रात्री 12ला अंतरुणात पडेपर्यंत नुसतं धावतं जीवन. ती लोकल ट्रेन हे होते सगळं इतकं इतकं रोजचं कसं बाबा ते आम्ही कधी जातोय गुदमरल्यासारखं होतंय आणि कधी कार्यक्रम करून एकदा गावाला येतोय अशी परिस्थिती होती. तुम्ही महिन्याला जेवढे कमीत नसाल ना तेवढे आठवड्याच्या आत कमवणारे गावामध्ये सुद्धा मुलं उद्योग करणारी आहेत, व्यवसाय करणारी आहेत, का ठेकेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, इंजिनियर आहेत. आलं का लक्षात? पण पगडा बसलेला आहे मुंबईचा आणि त्याच्यामुळं आज अशी परिस्थिती आहे. जाऊ द्या, मी काय तुमच्याकडे मुली मागायला आलो नाही किंवा मुलगी सांगायला आलो नाही, पण अशी परिस्थिती आहे. मुलींनी जरा समजावून घ्या. तुमची सुद्धा वय वाढतात आणि जास्त वय वाढलं की त्याचे परिणाम सुद्धा पुढे भोगावे लागतात. काय काय ते मी आता सांगत बसत नाही तपशील, पण पुढे सगळेच परिणाम त्याचे भोगावे लागतात. योग्य वेळी लक्षात घ्या. सुख किती मिळावं, शांती किती मिळावी, केवळ पैशाची श्रीमंती आणि संपत्ती असून सुख मिळत नाही. नाहीतर पैसेवाले श्रीमंत झाले तेव्हा मोठमोठे बिल्डर, मोठमोठे बिल्डिंग वाले, मोठमोठे 4-4, 10-10 गाड्या एखाद्याच्या आहेत बरं का. त्याला म्हणे झोप लागत नाही. ते झोप लागण्यासाठी परवा अनिल बोर्ड सांगित होता काहीतरी लाल औषध घेतात. तिकडे आपलं ते हॉटेल आहे ना डेरवण, लाल औषध घेतल्यावर त्याला झोप येते. कोरीच्या नाही, ते वेगळं येते बरं का. म्हणजे एवढी संपत्ती आहे, एवढी श्रीमंती आहे, त्यांना सुखाची झोप नाही. तुमच्या गावाला उन्हातानात कष्ट करणारा मनुष्य अंग टाकील तिथं घोरायला लागतो. केवढी सुखाची झोप आहे बघा. आलं का लक्षात? म्हणून सुख हे प्रारब्धावर आहे, सुख हे कर्मावरती आहे. म्हणून सुख संपत्तीवर नाही, हे समजून घ्या. थोडस जाऊ द्या, हा इथं विषय तेवढाच घ्या. आता तो तुमचा प्रश्न आहे, बाकीच्यांचा प्रश्न आहे. आपल्याला जे सत्य आहे ते सांगायचं. आलं का लक्षात? 3 मुली
वय होऊन गेलं, अनेक मागणी आली, लग्न ठरलं नाही. त्याला कारण होतं, पण ते चार चौघात सांगायचं नव्हतं. पण मुलं जी ज्यांची मागणी येतात ना, ते मुलं आलं का लक्षात, विठ्ठल विठ्ठल ज्यांची मागणी येतात, ते मागणी आणणारे सुद्धा इतके हुशार असतात. नुसतं एकदाच मागणी मागत नाही, ते आजूबाजून आणखीन चौकशी करतात. आलं का लक्षात, कशी आहे मुलगी, किती शिकलेली आहे, काय बोललं नाही, तुमच्या माहितीतली आहे, अमकाय तमकाय बरंच असं. कर्म धर्म संयोगाने एकाच घरातले 3 चुलत भाऊ या मुलीला मागणी घालण्याकरता आले. आल्यानंतर त्या ठिकाणी वडिलांनी सांगितलं की ही मुलं येऊन सगळं ठरेपर्यंत तुम्ही बोलायचं नाही, कारण यांच्या बोलण्यामध्ये मुलींच्या दोष होता. हे त्यांना माहिती होतं. मुली अगदी सुंदर होत्या, शिकलेल्या होत्या, काही प्रश्नच नव्हता. या मुलांनी बघितलं, पसंत केल्या, आणि पसंत केल्यानंतर आता पसंती झाली म्हटल्यानंतर आता जेवण, आता काही जेवायला हरकत नाही. जेवण घातलं आणि जेवायला बसल्यानंतर जो मुलांच्या कडला म्होरक्या होता तो अतिशय शाना होता. म्हणजे शानीच असतात असे लोक, शाने म्हणजे तज्ञ असतात, त्यातले ज्ञानी असतात, त्यांना बारकावे त्यातले माहिती असतात. त्याने विचार केला, आपण सगळं पाहिलं, पसंती झाली, लग्नाचा मुहूर्त काढला, साखरपुडा कधी, हॉल कुठला ठरवायचा, हे सगळी चर्चा आपली झाली. पण मुलींना काही बोलायला लावलं नाही. आपण मुलीला बोलायला लावायची आता सोपी संधी आहे का नाही, पण तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला, असं आपण सांगतो का नाही मुलाचं. किंवा तो 2-4 प्रश्न विचारतो, नाव काय तुझं, किती शिकलेस, आता माहिती असतं. पण मुलीला बोलती करायची असते. ही बोलती केली नाही, त्यामुळे आता हे अर्धवट विषय होते. आता बोलत्या कशा करायच्या, तो हुशार होता. त्याने त्या ठिकाणी युक्ती अशी केली, म्हणजे शिरा, बरं शिरा सुद्धा मँगो शिरा केलेला होता त्यामध्ये, त्या जेवणासोबत मँगो शिरा केलेला होता. शिऱ्याचा वास, शिऱ्याचा सुगंध, शिऱ्याचा रंग आणि शिऱ्याची चव अशी इतकी सुंदर वाटली की तो माणूस म्हणला, वा काय आजच्या पत्नीला शिरा केलेला आहे, जिनं कोणी शिरा केला, काय तिच्या हाताला चव. बरं जेवण काही घरगुतीच केलेलं होतं बरं का. आता जिनं शिरा केला होता त्या तिघीतली एक होती, ती बोलायला बघत होती पण दुसरी दाबत होती. पप्पांनी काय सांगितले, बोलायचं नाही. परत बघायला पाहिजे, पण हे काय बोलायला लावल्याशिवाय तयारच नाही ना. म्हणजे असा जिच्या हातूनचा शिरा आहे ना, वा जिनं केलाय ना, बरोबर का, लाखात एक आहे सुवर्ण नाही, लाखात सुवर्ण नाही. कोणी केला तो मला एकदा कळायला पाहिजे, कसा केला तो मला एकदा कळायला पाहिजे. आता इतकं बोलायला लागल्यानंतर हिनं बाकीचं हिच्या डोक्यातनं गेलं आणि ती पटकन म्हणली, मी त्याला शिला. पोपडी होती नव्हती, सुंदर दिसायला होती, शिकलेली होती, पण पोपडी होती. म्हणले मी त्याला शिला. आता ती बोलल्यावर दुसरी म्हणली, तू बोललीस का, बोलू नको सांगितलं ना, तू बोललीसच का. झाली दुसरीचं भांडण पुढे पडलं. तिसरी म्हणली, ती बोलली, तू का बोललीस विठाला. शेवटी बोलण्यातनं यांचं काय व्यंग आहे हे या ठिकाणी बाहेर पडलं. म्हणून बोलण्यातनं सुद्धा अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे समजू शकतं, पण समजेलच असं नाही. परोक्षत्वाने संपेल, अपरोक्षत्वाने समजणार नाही. आणि म्हणून याकरता अंतःकरणामध्ये गोडी, कुणाच्या अंतःकरणामध्ये कसली गोडी असते याला सुद्धा कारण आहेत बरं का. अनुवंशिकता, जर परंपरा घराण्यामध्ये जर देवाची सेवेची असेल तर त्याला देवाच्या सेवेविषयीची गोडी असू शकते. पूर्व कर्म चांगलं असेल तर देवाच्या सेवेची गोडी असू शकते. आलं का लक्षात. प्रकृतीप्रमाणे म्हणजे काय खातो, काय पितो, या खाण्यापिण्यातनं सुद्धा गुण आपल्या अंगात येत असतात आणि म्हणून त्याच्याप्रमाणे सुद्धा गोडी निर्माण होऊ शकते. आणि चौथं कारण आहे संगती. संगत चांगली असेल, संतांची भक्ताची संगत असेल तर त्याला त्या ठिकाणी देवाच्या सेवेची गोडी लागू शकते. म्हणून अशी जी गोडी आहे ही गोडी भगवान परमात्मा स्वीकारतो आणि त्याच्या अंतःकरणातला भाव ओळखतो. आता हे जे भाव आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, हे भाव आहेत बरं का. आर्त भक्तीने गजेंद्राचा उद्धार झाला, आर्त भक्तीने द्रौपदीचं संकट निवारण केलं. ज्या वेळेला कौरवानी त्या दुःशासनाने आपली भावजाई असणारी, आपल्या माते समान असणारी, आई समान असणारी त्या द्रौपदीला भर सभेमध्ये आणली, कारण पांडव युद्धामध्ये जुगारामध्ये हरलेले होते.
पण हरले होते. आणि म्हणून त्या ठिकाणी तिला असं वाटलं माझे सासरे रक्षण करतील, माझे पती रक्षण करतील, माझे धीर रक्षण करतील. पण त्या ठिकाणी सगळ्यांनी माना खाली घातल्या. आता कोणाकडे पाहतो? म्हणून लक्षात ठेवा, आपण सुद्धा देवाची आठवण करतो जेव्हा याची आशा करून त्याची आशा करून जेव्हा दमतो तेव्हा मग शेवटी देवाकडे येतो. पण एक लक्षात ठेवा, सुरुवातीलाच देवाचं नाव घ्यावं, सुरुवातीलाच देवाची हाक मारावी. या ठिकाणी द्रौपदीनं हाक मारली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा, द्वारकेच्या राजाला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा, द्वारकेच्या मेरे पास द्वारकेच्या राजा विलका सकया लावियेला देवाचा धावा केला. देवाने धावून येऊन अनेक वस्त्रांनी द्रौपदीचं रक्षण केलं, गजेंद्राचं रक्षण केलं. परता जरे भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन दिशीनं आड घाली. सुदर्शन भगवान परमात्म्यानं अनेकांच्या संकटासाठी धाव घेतली, अनेकांचं रक्षण केलं. लक्षात ठेवा, म्हणून या ठिकाणी अंतरीची घेतो गोडी पाहे जावे भावाची आर्तता आहे जिज्ञासवय अर्थात ते ज्ञानी आहे. आणि म्हणून का धावून येतो, का सगळ्यांचं रक्षण करतो? कारण महाराज म्हणले देवसोयरा 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 दिनाचा देव हा सर्वांचा सोयरा आहे. सोयरा आता एक लक्षात घ्या, सोयरा म्हणताना तुम्ही आम्ही ज्यांना सोयरी म्हणतो तसा सोयरा नाही. आपलं उलट आहे, आपण जवळच्याना नातेवाईक म्हणतो आणि लांबच्याना सोयरी म्हणतो. आलं का लक्षात? लांबच्या नात्याला काय म्हणतात? सोयरी. जवळच्याना सख्खी नाती. परमार्थात तसं नाही, जवळचं आहे त्याला सोयरा आणि बाकीचे आपले नातेवाईक. आलं का लक्षात? नाती म्हणजे ती नाही, ती नाती. आलं का लक्षात? पण या ठिकाणी सर्व जीवांची सोय पाहतो म्हणून सोय नाही, सर्व जीवांची सोय पाहतो. कारी नाटविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो. बरं का, एक लक्षात घ्या, एक झाड जगवायला लागतं तर किती करावं लागतं? पाणी घालायला लागतं, औषध फवारणी करायला लागते, आपण करायला लागतं. पण या रानातली झाडं बघा ना, चैत्र महिन्यामध्ये फुलतात. फुटती तरुवर उष्णकार मासी जीवन तयासी कोण घाली, कोण पाणी त्याला घालतं? पण ते फुलतात की नाही झाडं त्या वेळेला वसंत ऋतूमध्ये. आणि म्हणून कितीतरी उदाहरणं देता येतील. तो देव सर्व जीवाची सोय करतो. आईच्या उदरापासून तर ज्याने दंत थे तब दूध दिया, जब दंत न थे तब दूध दिया, अब दंत आहे सो अन्न देगा. आपल्याकडं कोकणामध्ये एवढं आहे की कोण उपाशी राहिल्यामुळे आजपर्यंत मेलेला नाही. ऐका, आजारपणाने मेले असतील, अपघाताने मेले असतील तर का, पण उपासनामुळे कोणी मिळालं नाही. कारण सर्व जीवाची सर्व जीवाची चिंता तो वाहतो. म्हणून आपला देव आहे, आपला तो एक देव करून घ्यावा आणि देणे झाला सोय नाही. बरं का, म्हणून सोय पाहतो जीवाची म्हणून सोय नाही. लक्षात ठेवा, सोयरा आहे देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा दिनाचा. एकदा देव प्रसन्न झाला, देवानं कृपा केली, त्या भक्ताला आपल्याचं वैभवे आणि शृंगारा निर्भय आपल्या वैभवानं त्या भक्ताला देव नटवत असतो. आणि म्हणून सर्वांनी एकदा टाळी वाजवा, देवाचं भजन करू. विठोबा रघुमाई
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सगळे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा जगद्गुरु तुकोबारा शेवटी सांगतात की जो भगवान परमात्मा या ब्रह्मांडाचा मालक आहे जगाचा मालक आहे हा केदारेश्वर सुद्धा कोण एकट्या गावाचा आहे असं समजू नका फार मोठा देव आहे साक्षात भगवान शंकराचा विषय भगवान शंकराचा अवतार आहे आणि भगवान शिवाशी तुमचं माझं सगळ्यांचं नातं आहे लक्षात ठेवा म्हणून प्रसंग सुखाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे काशीकोट दैवत असं आपण म्हणतो आणि सुरुवात करतो लग्नाचा साखरपुडा असू दे काय म्हणतात का नाही किंवा दुःखाचा प्रसंग असू दे पाया पडायला परवानगी मागायची असू दे काशीकोट दैवत बोचक सोडायला हुकूम काशीकोट दैवत पाया पडायला हुकूम म्हणजे सुखाचा असू दे का दुःखाचा असू दे दैवत कोण आहे काशी खोत गोत्र काशी नाही काय लोक गोत्र काशी म्हणतात गोत्र कश्यप आहे गोत्र वशिष्ठ आहे आलं का लक्षात काशी खोत दैवत याचा अर्थ काशीचा खोत जो मालक आहे तो भगवान शंकर आहे भगवान शिव आहे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे बाळ माझी चुकी त्या शिवाशी आपल्या सर्वांचं नातं आहे आणि म्हणून हा भगवान शंकर जे जे अवतार घेतले गावोगावी ज्या ज्या गावी थांबले ते भगवान श्री केदारनाथ कुठं केदार म्हणतात कुठं केदारनाथ म्हणतात आणि या ठिकाणी केदारेश्वर म्हणतात अशा नावाने भगवान शंकरच त्या ठिकाणी प्रगट आहे आणि हा देव हा साधा देव नाही महादेव आहे देवांचा देव असा महादेव आहे भगवान आणि म्हणून सगळ्यांनी एकदा जय जय करा हर हर अशी हर हर महादेव ही घोषणा करून सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी माणसांच्या रक्तात सळसळ करून ज्या राजाने या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज ते राजे झाले म्हणून आम्ही मंदिर पाहतोय ते राजे झाले म्हणून मंदिरातला देव पाहतोय आणि म्हणून त्या राजाचं स्मरण करणं हे तुमचं माझं परम कर्तव्य एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव घ्यायचं किल्ल्याचं जगलावर माझ्या राजाचं नाव घ्यायचं किल्ल्याचं जगलावर
पाहू जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभव शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जे विषये प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा भगवंताच्या कृपेने माझ्या सद्गुरु माऊलीच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपल्या वेळेच्या मर्यादेप्रमाणे या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे. फार पुष्कळ काही बोलता येईल पण ठीक आहे, काही एकदाच होता अशातला भाग नाही. पण एक लक्षात ठेवा, अनेक कार्यक्रम करमणुकीचे आहेत. आपल्या कोकणामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम अनेक आहेत. नमन आहे, भारूड आहे, आणखी काही काही आहे. केलं पाहिजे तेही एक गावाची माणसांची करमणूक म्हणून सुद्धा केलं पाहिजे. पण त्याचबरोबर देवाला काय आवडतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. कलियुगामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनासारखं नामस्मरणासारखं दुसरं श्रेष्ठ साधन नाही, पुण्याचं साधन नाही. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. आपण वास्तव जीवनामध्ये सुद्धा पाहत असतो की ज्याचा आपण नाव घेतो त्या माणसाचा माणूस होतो. एखादा पुढाऱ्याचा माणूस असला, एखाद्या नेत्याचा माणूस असला, कारण त्याच नाव घेतो. संत तुकाराम महाराज, श्री केदारेश्वर महाराज